दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। देशासह राज्यात दरवर्षी परशुराम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी देखील परशुराम प्रतिष्ठान व सकळ ब्राह्मण समाज नाशिक यांच्या वतीने नाशिक शहरातील परशुराम साखेडकर सभागृहात सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला स्टार वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ठिपक्यांची रांगोळी व छत्रीवाले अभिनेत्री नम्रता प्रधान या उपस्थित होत्या। तसेच शुक्रवारी 10 मे रोजी भद्रकाली मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत मिरवणूक काढून प्रभू श्रीराम व परशुराम यांची भेट करण्यात आली। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या परशुराम जयंतीच्या या भव्य अशा या कार्यक्रमामध्ये याही वर्षी परशुराम जयंती निमित्त काल परशुराम सायखेडकर या ठिकाणी सुंदर असं सचिन पाटील या प्रसिद्ध व्याख्यात्यांचे व्याख्यान झाले आहे। त्याचे अंगभूत आज या ठिकाणी परशुराम जयंतीच्या निमित्ताने नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली मंदिर यापासून ही शोभायात्रेला आरंभ झालेला आहे आणि पूर्ण मेन रोड रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचायत कारंजा आणि काळाराम मंदिर या ऐतिहासिक ठिकाणी राम व परशुरामाच्या भेटीने आणि महाप्रसादाने सांगता होणार आहे। हे सगळे आयोजन हे परशुराम प्रतिष्ठान, ब्राह्मण महासंघ आदी स्थानिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक असंख्य अशा आमच्या सगळ्या बंधू भावांनी सहभाग घेतलेला आहे आणि सुंदर असे भव्य दिव्यपणे ही शोभायात्रा होते। धन्यवाद। यावेळी भाविकांना भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच हा महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी परशुराम जयंती महोत्सव 2024 चे अध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सतीश शुक्ल यांच्यासह भगवान पाठक, किरण पाटील, प्रसन्न जोशी, मयूर हातवळले, निखिल कुलकर्णी, सुशील पाठक, श्रीराम जोशी, गौरव पंडित, समीर कुलकर्णी, राहुल उगावकर, संदेश पाठक यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी सकल ब्राह्मण समाजातील कुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।